स्मिता, तुला विचारायला आवडेल, तुझी सुद्धा भूमिका फार महत्त्वाची आणि वेगळी आहे. अवली या खरं तर विठुरायाचा थोडा राग-राग, थोडा किंवा जास्तच राग-राग करायच्या. तसंच तुझे संवादही ट्रेलरमध्ये पाहायला मिळतात. त्यामुळे विठ्ठलाच्या मूर्तीसमोर उभं राहून तसे संवाद म्हणणं, मला माहीत नाही तू आस्तिक आहेस की नास्तिक, पण कुठेतरी मूर्तीसमोर ते संवाद बोलणं ही कदाचित जड जाऊ शकतं. तर तो सीन करताना आणि भूमिका वेगळी आहे, वेशभूषा वेगळी आहे, एकंदरीत वातावरण सेटवरचं वेगळं असेल, तर अनुभव कसा होता? तू म्हणतेस ते बरोबर आहे की विठ्ठलाच्या मूर्तीसमोर ते जे माझं स्वगत आहे ते बोलणं किंवा मी बऱ्याच ठिकाणी म्हणाले, हे सांगितलं सुद्धा आहे की मी आस्तिक आहे, माझी पूर्ण श्रद्धा आहे देवावर. आणि ज्या वेळेला म्हणजे मला आठवत आहे की आम्ही मुक्ताईच्या वेळेला पंढरपूरला गेलो होतो आणि दर्शन घेतलेलं, आमचा तिथे कार्यक्रम होता प्रमोशनच्या वेळेला. आणि तेव्हा मला माहित होतं की मी आता पुढचा चित्रपट करणार आहे आणि त्यामध्ये मला अवली करायची आहे. तर त्यावेळेला मी त्याच वेळेला विठुमाऊलीचे आशीर्वाद घेतले आणि माफी मागितली की मी बोलणार आहे तुला कॅरेक्टरमधून बोलणार आहे, पण मी बोलणार आहे. पण हे खरंच खूप कठीण असतं ज्या वेळेला आपली श्रद्धा असते. आणि माझे आजी आजोबा हे वारकरी होते, ते अगदी शेवटापर्यंत त्यांनी वारी केली आहे. त्यामुळे आमच्या घरामध्ये ते वातावरण खूप आहे लहानपणापासून. तर त्यामुळे ही भूमिका करणं हा एक माझ्या अभिनयाचा जरी भाग असला तरी सुद्धा आपण म्हणतो ना की ज्या वेळेला आपण तिथे उभे राहतो तर सुरुवातीला मला ते जड जातच होतं. काळतोंड्या म्हणायचं किंवा हे. पण मुद्दा काय माहितीये की अवली हे कॅरेक्टर समजून घेताना खूप गोष्टी वेगवेगळ्या लक्षात आल्या. तिचा राग का आहे, तिचा त्रागा का आहे, तिची एवढी तगमग का होते आहे, का ती बोल लावतीये, तिला कसला त्रास आहे, ह्याचे मला असं वाटतं की बहुअंगी असे काही रंग आहेत आणि ते तुम्हाला या चित्रपटामध्ये बघायला मिळतील आवलीतले.